आज उत्तम सरांनी जी थीम ठेवली ती की वेगळा विचार करा. खरोखर आपण सगळ्या उद्योजकांनी वेगळा विचार करायला हवा आपल्या बिझनेसमध्ये. जर आपण वेगळा विचार करू शकलो तरच निश्चित आपल्या बिझनेसची ग्रोथ आहे. सन्माननीय रतनजी टाटा सरांनी वेगळा विचार केला आणि म्हणून आज त्यांचं नाव जगभरात आहे. तुम्हाला माहिती आहे नॅनो कारची निर्मिती कशी झाली? काहींना माहीत पण असेल. त्यांनी एकदा जाताना बघितलं की एका बाईकवरती 4 जण आहेत आणि त्यावेळेस त्यांच्या मनात आलं की मी सर्वसामान्य माणसांसाठी एक कार बनवली पाहिजे की जी बाईकच्या किमतीमध्ये मिळू शकते. म्हणून नॅनो कारची निर्मिती झाली. तुम्ही पण तुमच्या बिझनेसमध्ये सामान्य विचार जर कराल तर फार पुढे जाणार नाही. नवीन विचार कराल, वेगळं काही कराल तर निश्चित तुम्ही पुढे जाल. मोठा विचार म्हणजे काय? आज आपल्याला माहीत पाहिजे की माझा बिझनेस 5 वर्षानंतर कुठे. आज आपल्याला माहीत पाहिजे की माझा बिझनेस 5 वर्षांनी कुठे. त्या पद्धतीने 5 वर्षाच्या स्ट्रॅटेजी आपल्या रेडी असल्या पाहिजे आणि त्या स्ट्रॅटेजीप्रमाणेच आपण काम करायला पाहिजे. आणि मार्केटमध्ये फक्त सर्वे करायला पाहिजे की मार्केटमध्ये काय काय बदल घडत आहे आणि ते बदल स्वीकारून आपण त्याच्यामध्ये छोटे छोटे चेंजेस करत. मान्य आहे की 5 वर्षाचा काळ मोठा आहे, रोज नवीन टेक्नॉलॉजी येते, पण असा इतका मोठा फरक होत नाही की ज्याच्यामध्ये की तुमचं 5 वर्षाचा पूर्ण बिझनेस प्लॅन चेंज होणार आहे. पूर्वी फिजिकल आपण जायचं कुठेही शोरूम शॉप्समध्ये वस्तू खरेदी करायला. डिजिटलायझेशन झालं, ऑनलाईन आलं, हे छोटे छोटे ह्या असे बदल होणार आहे. पण हे बदल ॲक्सेप्ट करून आपण ठरवलं पाहिजे की पुढच्या 5 वर्षांनी माझा बिझनेस कुठे असणार आहे. जर तुम्हाला तुमचा बिझनेस जर ग्रो करायचा असेल तर तुमच्या बिझनेसमधलं स्पीड फार महत्त्वाचं आहे. आणि बिझनेसचा सक्सेस जो आहे हा फक्त 3 गोष्टींवरती डिपेंड आहे. एक तर तुमचं स्पीड, तुमची कन्सिस्टन्सी आणि तुमच्या बिझनेसमध्ये असलेलं डिसिप्लिन.